नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक नवीन स्टोरी। या स्टोरीच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी इंप्रूव्ह होणार आहे, तसेच पार्ट ऑफ स्पीच अंडरस्टँड होण्यासाठी सुद्धा खूप मदत होणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपलं स्टोरी आहे बघा, द वे टू हेवन। ओके, द वे टू हेवन। हेवन म्हणजेच काय तर स्वर्ग, तर स्वर्गाकडे जाण्याचा जो रस्ता आहे, या रस्त्याशी संबंधित असणारी अकबर बादशाह आणि हा जो चित्रामध्ये दिसणारा जो नावी आहे ना, या दोघांची जमलेली एक स्टोरी आहे। चला मित्रांनो, आता स्टोरीमध्ये काय होतं आपण पाहूया। बघा, वन्स अकबर वेंट टू अ बार्बर टू कट हिज हेअर। बघा, वन्स अकबर, एकदा अकबर बादशाह बार्बर कडे गेला। बार्बर म्हणजेच काय तर नावी। ओके, म्हणजेच केश कर्तनालय करणारा व्यक्ती, त्याला बार्बर नावी असं म्हणतो। एकदा अकबर बादशाह त्या नाव्यांकडे त्याचे हेअर कट करण्यासाठी गेला। अँड आफ्टर अ फाईल द बार्बर सडनली आस्क्ड हिम अ वेअर्ड क्वेश्चन। बघा, अँड आफ्टर अ फाईल, या आफ्टर अ फाईलचा अर्थ होतो थोड्या वेळाने। ओके, द बार्बर सडनली आस्क्ड हिम अ वेअर्ड क्वेश्चन। द बार्बर, बार्बर म्हणजेच कोण तर तो नावी। आता मित्रांनो, येथे अ वापरलाय म्हणजेच काय, सिंग्युलर काउंटेबल नाउन। एखादी व्यक्ती एक आहे हे सांगत असताना कन्सोनंट असेल किंवा वॉवल्स असेल, त्याच्या समोर तुम्ही ए किंवा यांचा वापर करू शकता। आता बी हा कन्सोनंट आहे म्हणून अ घेतलाय। मित्रांनो, एक प्रश्न पडला असेल तुम्हाला, येथे अ घेतलाय आणि येथे द कस काय रे बरं? जेव्हा तुम्हाला एखादी घटक सुरुवातीला एक आहे म्हणून सांगायचे असेल, त्यावेळेला त्या नाउन समोर तुम्ही अ किंवा यांचा वापर करू शकता। परंतु ज्या वेळेला तुम्हाला त्या सेंटेन्समध्ये ती दुसऱ्यांदा वापरायची असेल, तेव्हा त्या व्यक्तीला, त्या वस्तूला महत्त्व प्राप्त झालेलं असतं, म्हणून तेथे द वापरतात। आता बघा काय झालं, आफ्टर अ फाईल, थोड्या वेळाने, द बार्बर सडनली आस्क्ड हिम अ वेअर्ड क्वेश्चन। बघा, बार्बर सडनली, सडनली म्हणजेच अचानकपणे, आस्क विचारला, हिम त्याला, अ वेअर्ड क्वेश्चन। वेअर्डचा अर्थ होतो एक विचित्र, आगळा वेगळा असं म्हणूया। ओके, आता इथे अ वापरले, एक म्हणजेच एक विचित्र प्रश्न त्या बार्बरने, त्या नाव्याने अकबर बादशाहला विचारला। मित्रांनो, इथे सिंपल पास्टची रचना आहे, सब्जेक्ट झाला बार्बर, फी टू हा तुमचा वर्ब झाला आणि हिम हा ऑब्जेक्ट झालेला आहे। सिंपल पास्ट वापरला। बघा, अशी घटना भूतकाळात घडून गेली। पुढचा बघा, ही आस्क वेदर ऑर नॉट अकबर इवर हॅज सेंट समवन टू हेवन टू इन्क्वायर अबाउट द फेअर अबाउट्स ऑफ हिज लेट फॅमिली। आता ही आस्क, आता त्याने विचारलं काय, त्या बार्बरने विचारलं। बघा, वेदर ऑर नॉट अकबर एव्हर हॅज सेंट समवन। सेंट म्हणजेच पाठवणे। तुम्ही कधी, म्हणजे अकबर बादशाह, तुम्ही कधी हेवनमध्ये, स्वर्गामध्ये तुमच्या लेट फॅमिली, तुमची जी स्वर्गीय कुटुंब आहे ना, लेट म्हणजेच काय, जे व्यक्ती वारलेले असतात ना, त्यांना लेट म्हणतात। तुमचे जे स्वर्गीय कुटुंब आहे त्यांच्याबद्दल इन्क्वायरी करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी किंवा त्यांची विचारपूस करण्यासाठी तुम्ही स्वर्गामध्ये कुणाला पाठवलेलं आहे का? आता फेअर अबाउट्स म्हणजे कोठेतरी, फेअर अबाउट म्हणजेच काय तर कोठेतरी एखादी गोष्ट शोधणे, त्याचं ठाव ठिकाणा लावणं, त्याला फेअर अबाउट असं म्हणतो। मग तो बार्बर बघा चतुराईने अकबर बादशाहला म्हणतो की अकबर बादशाह, तुमचे जे स्वर्गीय कुटुंबीय आहेत, त्या स्वर्गीय कुटुंबियांची तपासणी करण्यासाठी, बाबा सद्य परिस्थितीमध्ये कसे आहेत ते, स्वर्गामध्ये कसे आहेत, याची विचारणा करण्यासाठी तुम्ही कधी तुमच्या राजदरबारामधील एखाद्या व्यक्तीला स्वर्गामध्ये पाठवलं का? ओके, पुढे बघा, अकबर वॉज शॉक टू लिसन दिस। हे सर्व ऐकून अकबर बादशाह शॉक झाला, म्हणजेच काय, अकबर बादशाहला धक्का बसला। पुढे बघा आता काय होतं स्टोरीमध्ये। द बार्बर देन एक्सप्लेन टू हिम दॅट वजीर अब्दुल्ला ऑफ अकबर्स कोर्ट इज एबल टू डू दिस। बघा, हे सर्व धक्कादायक ऐकल्यानंतर बार्बर देन एक्सप्लेन, बार्बरने एक्सप्लेन केलं। एक्सप्लेनचा अर्थ काय, स्पष्ट करून सांगणे। बार्बरने स्पष्ट करून सांगितलं। काय सांगितलं बघा, वजीर अब्दुल्ला ऑफ अकबर्स कोर्ट। वजीर अब्दुल्ला ऑफ, चाचीचे, कुठला, अकबर्स कोर्ट, इथे ॲपोस्ट्रॉफी एस लागला, याचा अर्थ होतो चाचीचे। अकबर बादशाहच्या दरबारामध्ये असणारा जो वजीर अब्दुल्ला, तो हे गोष्ट करण्यासाठी एबल आहे, म्हणजेच काय, सक्षम आहे। तो स्वर्गामध्ये जाऊन तुमच्या कुटुंबियाची तब्येत वगैरे सर्व काही विचारू शकतो। पुढे बघा, द नेक्स्ट डे वजीर अब्दुल्ला वॉज समन टू द कोर्ट। मग एवढं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी वजीर अब्दुल्ला वॉज समन। मित्रांनो, वॉज नंतर फी थ्री आलाय, म्हणजे सिंपल पास्टच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस फी थ्री जेव्हा येतो, ज्या वेळेला ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असतं, म्हणजे ते पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे। बघा, म्हणजेच काय, अशी घटना कुणाकडून तरी घडवण्यात आलेली होती। म्हणजे इथे बघा, द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी वजीर अब्दुल्ला वॉज समन। समन म्हणजेच काय तर एखाद्याला
तुम्ही त्या कोर्टामध्ये हजर राहावं म्हणून फरमान पाठवलं जातं, त्यासाठी समन असं म्हणतात. मग अकबर बादशाहचा दरबार होता. त्या दरबारामध्ये त्याला कळालं की वजीर अब्दुल्ला हा स्वर्गामध्ये जाण्याचा त्याला मार्ग माहीत आहे. म्हणून अकबर बादशाह त्या वजीर अब्दुल्लाला कोर्टामध्ये राहण्याचं समन पाठवतो, फरमान पाठवतो. अँड पुढे बघा, ही डिस्क्राईब किंग अकबर द वे टू व्हिजिट हिज लेट फॅमिली. बघा, ही डिस्क्राईब तो वर्णन करतो कुणाला, किंग अकबरला तो वर्णन करतो द वे टू व्हिजिट हिज लेट फॅमिली, त्याच्या लेट फॅमिली त्याच्या स्वर्गीय कुटुंबाला भेट देण्याचा मार्ग त्याला माहीत आहे, असं सगळं काही स्पष्टीकरण वजीर अब्दुल्ला अकबर बादशाहला देतो. पुढे बघा, ही सेड तो म्हणाला, म्हणजे वजीर अब्दुल्ला म्हणाला, बिरबल कॅन डू दिस टास्क, म्हणजे हे जे काम आहे ना, महत्वाचं टास्क, महत्वाचं जे काम आहे ना, ते बिरबल करू शकतो. मित्रांनो, येथे कॅनची रचना वापरलेली आहे. कॅन म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीची ॲबिलिटी, त्याची क्षमता, त्याची पात्रता सांगायची असेल तर कॅनचा वापर करतात. म्हणजेच काय मित्रांनो, याचा फॉर्म्युला होतो सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला कॅन वापरायचं ना, तेव्हा त्याच्या समोर क्रियापदाचा पहिला रूप घ्यायचा. बघा इथे बिरबल हा सब्जेक्ट झाला, नंतर कॅन घेतलं, प्लस V1 हा डू झाला, बाकी ऑप्शन. म्हणजे तो काय म्हणतो, बिरबल हे काम तुमच्यासाठी करू शकतो. पुढे बघा, सो म्हणून यू हॅव टू सेंड बिरबल टू हेवन फॉर दॅट. आता एखादी गोष्ट एखाद्याला करावी लागेल हे सांगण्यासाठी हॅव टूचा हॅज टूचा वापर करतात. आय व्ही यू दे असेल तर मित्रांनो तुम्ही हॅव टू वापरू शकता. ही शीट किंवा एखादं सिंग्युलर असेल तर तुम्ही हॅज टू वापरू शकता. येते बघा, सो म्हणून यू हॅव टू सेंड बिरबल टू हेवन फॉर दॅट. तो वजीर अब्दुल्ला म्हणतो की तुम्हाला बिरबलला स्वर्गामध्ये त्यासाठी पाठवावं लागेल. फॉर दॅट म्हणजेच काय, त्यासाठी. तुमच्या कुटुंबाची तब्येत विचारण्यासाठी तुम्हाला बिरबलला स्वर्गामध्ये पाठवावं लागेल. इमिडिएटली, तात्काळ, बिरबल अंडरस्टूड द कनिंग प्लॅन ऑफ अ बार्बर अँड वजीर अब्दुल्ला. एवढं सगळं ऐकत असताना बिरबलला लगेच त्याला अंडरस्टँड झालं. अंडरस्टँड म्हणजे समजणे, अंडरस्टँडचा V2 झाला अंडरस्टूड. येथे सुद्धा सिंपल पास, म्हणजेच तात्काळ लगेच बिरबलला समजलं. काय समजलं, कनिंग प्लॅन ऑफ बिरबल. कनिंग म्हणजेच काय तर धूर्त. कनिंग म्हणजे काय, धूर्त. जो बार्बरचा तो न्हावी, ओके, आणि वजीर अब्दुल्ला या दोघांचा धूर्त लबाडीपणाचा प्लॅन बिरबलच्या लगेच लक्षात आला. पुढे बघा, सो म्हणून बिरबल आस्क 4 days बिफोर ही लिव्स फॉर हेवन. म्हणून बघा बिरबलाने मागितले, काय मागितले, 4 दिवस. मित्रांनो, फॉर केव्हा वापरता, ज्या वेळेला तुम्हाला कालखंड सांगायचा असेल. म्हणजे इनडेफिनाइट तुम्हाला सांगायचं आहे, 4 दिवस इनडेफिनाइट आहेत, ओके. तर 4 दिवसाचं कालखंड तो मागतो. बिफोर ही लिव्स फॉर हेवन. फॉर येते, फॉर हे प्रिपोजिशन साठी म्हणून वापरलं. स्वर्गामध्ये जाण्यासाठी, लिव्ह म्हणजे जाणे, स्वर्गामध्ये जाण्यापूर्वी त्याला 4 दिवसांची मुदत हवी आहे, असं तो बिरबल अकबर बादशाहला म्हणाला. पुढे बघा स्टोरीत काय होतं. फायनली, अंतिमता, द रिच्युअल वॉज कॅरिड आउट अँड बिरबल युज्ड वेट वूड टू क्रिएट अ लॉट ऑफ स्मोक टू एस्केप अननोटिस थ्रू अ टनेल. मित्रांनो, त्या 4 दिवसामध्ये बिरबलनी एक प्लॅन रचला. बघा, द रिच्युअल वॉज कॅरिड आउट, जी काही स्वर्गामध्ये जाण्याची जी रिच्युअल होती ना, म्हणजेच विधी होती, परंपरा होती, ती सर्व कॅरी आउट करण्यात आली, म्हणजेच त्याची योजना आखण्यात आली, ओके. अँड बिरबल युज्ड वेट वूड. वेट म्हणजेच काय तर ओले, ओके. बिरबलाने वेट वूड म्हणजेच काय तर जे एक वाळलेले लाकडं आणले. अँड क्रिएट अ लॉट ऑफ स्मोक अँड टू एस्केप अननोटिस थ्रू अ टनेल. आणि त्याने काय केलं, वाळलेले लाकडं असल्यामुळे त्या लाकडांना जाळताना काय झाला, स्मोक निर्माण झाला, धूर निर्माण झाला. आणि त्यामुळे अननोटिस, कुणाचंही लक्ष न जाता त्या टनेलद्वारे, थ्रू म्हणजे द्वारे, त्या टनेलद्वारे बिरबल एस्केप झाला, ओके. पुढे बघा आता काय होतं. मंथ्स पास्ड बाय, म्हणजे महिन्यानुमहिने पास्ड बाय, निघून गेले. अँड फायनली, अंतिमता, वन डे बिरबल केम टू द कोर्ट. कम म्हणजे येणे, कमचं विटो झालं केम, म्हणजेच काय तर महिन्यानुमहिने निघून गेले आणि बिरबल त्या दिवशी कोर्टामध्ये आला, ओके. पुढे बघा, हिज लुक वॉज कम्प्लिटली डिफरंट. हिज लुक म्हणजे त्याचं दिसणं यावेळेला कम्प्लिटली, पूर्णपणे डिफरंट, वेगळं झालेलं होतं. पुढे बघा, ही हॅड लॉंग हेअर, ओव्हरग्रोन बियर्ड अँड लुक्ड व्हेरी रफ. बघा, एखादी गोष्ट भूतकाळामध्ये तुमच्या जवळ असेल तर हॅडचा वापर करतात, सध्या जवळ असेल तर हॅव आणि हॅजचा वापर करतात, भविष्य काळामध्ये तुमच्या जवळ असेल तर विल हॅव किंवा शॅल हॅवचा वापर करतात. आता बघा, तो स्वर्गामधून परत आलाय असं तो म्हणतो. आणि बघा, ही हॅड लॉंग हेअर, आणि यावेळेला त्याचे केस पूर्णपणे लांब झालेले होते.
ओव्हरग्रोन बियर्ड, ओव्हरग्रोन बघा जास्तीचं, ग्रो म्हणजे वाढणे, खूप जास्त त्याची बियर्ड, त्याची दाढी वाढलेली होती. अँड लुक्ड व्हेरी रफ, आणि एकदम खडतर असा तो दिसत होता. पुढे बघा, फेन आस्क अबाउट द रिझन बिहाइंड हिज लुक. बघा फेन जेव्हा आस्क अबाउट द रिझन बिहाइंड हिज लुक म्हणजे त्याच्या दिसण्यामागचं कारण विचारण्यात आलं, तेव्हा ही सेड दॅट सिन्स देअर इज नो बार्बर इन द हेवन, एव्हरीवन स्टेइंग देअर इज फेसिंग दिस प्रॉब्लेम्स अँड वॉन्ट्स अ बार्बर देअर, इन्क्लुडिंग अकबर्स ओन फादर. आता बघा त्या गोष्टीवरती बिरबलने आन्सर काय दिलं बघा. ही सेड, तो म्हणाला की सिन्स पासून, देअर इज नो बार्बर इन द हेवन म्हणजे स्वर्गामध्ये कोणताही बार्बर, कोणताही नावी नाहीये. एव्हरीवन स्टेइंग देअर, एव्हरीवन प्रत्येक जण, स्टेइंग म्हणजे राहणारे, देअर म्हणजे तेथे राहणारे जे सर्व काही लोक आहे या समस्येला फेस करत आहेत. फेस म्हणजे सामोरे जात आहे, या प्रॉब्लेमला, या समस्येला सामोरे जात आहे असं तो म्हणतो. म्हणजे स्वर्गामध्ये जेवढे काही लोक आहेत ना त्यांची दाढी वाढलेली आहे. आणि बघा अँड वॉन्ट्स बार्बर देअर, आणि त्यांना स्वर्गामध्ये एका बार्बरची गरज आहे. इन्क्लुडिंग अकबर्स ओन फादर, आणि त्या लोकांमध्ये इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट असलेले अकबर्स ॲपोस्ट्रॉफियस, अकबर्स बादशहाचे ओन फादर, याची गरज, त्या बार्बरची गरज तुमच्या वडिलांना सुद्धा आहे असं चतुराईने बिरबलनी अकबराला उत्तर दिलं. पुढे बघा आता, सो म्हणून अकबर ऑर्डर टू सेंड हिज बार्बर टू यानू. मग एवढं झाल्यानंतर अकबर बादशाला कळालं की स्वर्गामध्ये माझ्या वडिलांना सुद्धा न्हाव्याची गरज आहे, त्यांची सुद्धा दाढी खूप वाढलेली आहे. मग हे ऐकल्यानंतर अकबर बादशाने एक ऑर्डर दिली म्हणजे आदेश दिला, टू सेंड हिज बार्बर टू हेवन, म्हणाला की त्याच्या न्हाव्याला तुम्ही काय करा, आता सर्वांनी मिळून त्याला स्वर्गामध्ये पाठवण्याची तयारी करा. पुढे बघा, बट परंतु as soon as the barber heard the order, he confessed to the part of the evil plan made by Wazir Abdullah to get rid of Birbal. बघा, but as soon as चा अर्थ होतो एखादी गोष्ट होता न होताच किंवा घडता न घडता, म्हणजे असा आदेश येता न येताच द बिरबर हर्ड द ऑर्डर, बिरबरनी ते जो आदेश होता, बार्बरनी तो आदेश ऐकला. हिअर म्हणजे ऐकणे, हिअरचं व्हिडिओ होतं हर्ड, बार्बरने तो आदेश ऐकला. ही कन्फेस, त्याने कन्फेस केलं. कन्फेस म्हणजे काय, एखादी गोष्ट कबूल करणं, एखादी गोष्ट सत्य आहे म्हणून स्वीकारणं. ही कन्फेस त्याने कबूल केलं टू द पार्ट ऑफ अ इव्हिल प्लॅन, तो एका इव्हिल प्लॅनचा, दुष्ट प्लॅनचा एक पार्ट होता, भाग होता. मेड बाय, जो की कुणी बनवलेला होता, वजीर अब्दुल्लानी बनवलेला होता, टू गेट रीड ऑफ बिरबल. रीड ऑफ म्हणजेच काय, सुटका, म्हणजेच बिरबलाची दरबारातून सुटका करण्यासाठी वजीर अब्दुल्लाने तो प्लॅन बनवला होता आणि त्या प्लॅनचा एक हिस्सा झालतो. म्हणून आम्ही एक प्लॅन बनवला की बिरबलाला स्वर्गामध्ये पाठवायचं. ओके, आता मित्रांनो स्टोरी तर झाली. स्टोरीमधले महत्वाचे वर्ड पहा. बघा, बार्बर म्हणजे नेव्ही, आफ्टर अ फाईल म्हणजे थोड्या वेळानं, महत्वाचे शब्द आहेत नोटबुकमध्ये लिहून घ्यावे. वीडचा अर्थ होतो विचित्र, हेवनचा अर्थ होतो स्वर्ग, इन्क्वायरचा अर्थ होतो एखाद्याबद्दल चौकशी करणं, फिअर अबाउटचा अर्थ होतो ठाव ठिकाणा किंवा एखाद्याचा पत्ता विचारणे किंवा कोठे आहे असं ते विचारणं. लेट फॅमिली म्हणजेच स्वर्गीय कुटुंब. शॉकचा अर्थ होतो धक्का बसणे, एक्सप्लेनचा अर्थ होतो स्पष्ट करणे, एबल टूचा अर्थ होतो एखादी गोष्ट करण्यासाठी सक्षम असणं. नेक्स्ट पाहूया आता. समन म्हणजेच काय तर हजर राहा म्हणून फरमान बोलणं. शाळेमध्ये मुख्याध्यापक बऱ्याच वेळा मुलांच्या पालकांना एक समन पाठवतात. ओके, पुढे बघा, फॉर दॅट म्हणजे त्यासाठी. कनिंग प्लॅन, कनिंग म्हणजेच धूर्त, प्लॅन म्हणजे योजना. मग कनिंग प्लॅनचा अर्थ धूर्त योजना, लबाड योजना. रिच्युअलचा अर्थ होतो विधी, परंपरा, प्रथा. ओके, पुढे बघा, कॅरीड आउट, CARRY, कॅरी या शब्दाचं विटू झालं कॅरीड, मग कॅरीड आउट म्हणजे एखादी गोष्ट पार पाडणे. एस्केपचा अर्थ होतो निसडणे, सुटका करून घेऊन पळून जाणे. ओव्हरग्रोन बियर्डचा अर्थ होतो वाढलेली दाढी असणं. कन्फेसचा अर्थ होतो एखादी गोष्ट कबूल करणं, सत्य आहे म्हणून ती स्वीकारणं, मान्य करणं. ओके, तर आज मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी मधले महत्त्वाचे वर्ड, महत्त्वाचे ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, त्या लिंकवरती जाऊन ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तसेच टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हा, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळून जातील. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.